आता आरक्षणाची आशा सोडली, मागण्या मान्य करा, राजकारणात जाणार नाही जरांगेंचा सरकारला 8 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम। मराठा आंदोलकांचे गुन्हे सरकारकडून मागे, निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय, सरसकट गुन्हे मागे घेण्याची जरांगेंची मागणी। अनिल देशमुखांवर सचिन वाझेंचा आरोपांचा बॉम्ब गोळा, देशमुख पीएफ करवी वसुली करत असल्याचा सचिन वाझेंचा दावा, भाजपकडून मात्र देशमुखांच्या अटकेची मागणी। मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा, अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला। निवडणूक प्रचारात अहमद शहा अब्दालींची एंट्री, शहांवरील टीकेनंतर आता भाजपचा ठाकरेंवर पलटवार। उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतायत हे पाहून दुःख होतंय, उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर। कोणत्याही ठेकणाला आव्हान देत नाही, पुण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा शेलक्या शब्दात समाचार, वैफल्यग्रस्तातून ठाकरेंचं वक्तव्य, फडणवीसांचाही पलटवार। महायुतीत जागा वाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यावरून कुरबुरी, लोकसभेला झालेला घोळ टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर राजकीय पर्यायाच्या शोधात, विकास कामांसाठी भेट घेतल्याचा खोसकरांचा दावा। अजित पवारांना मोठा धक्का, इंदापूरच्या राष्ट्रवादीचे बडे नेते प्रवीण मानेंची घरवापसी, प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास इंदापूरचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता। उरण आणि धारावीतील घटनेचा हिंदू समाजाकडून निषेध, यशस्वी आणि अरविंद यांना वाहिली श्रद्धांजली, भाजप नेते नितेश राणे यांची उपस्थिती। सोलापूर विद्यापीठात तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी 50 राखीव जागा, 12वी उत्तीर्ण तृतीयपंथीय विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव, चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। संजय राऊत हा भाड्याचा भोंगा, भाजप शिवसेनेची संजय राऊतांवर टीका, बावनकुळेंकडूनही संजय राऊतांचा समाचार। राज ठाकरेंवर टीका करू नका, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही, अमोल मिटकरी मनसे वादात आता निलेश राणेंची उडी। तिलोत्तमा पाटील अमळनेरमधून लढण्यास इच्छुक, उमेदवारी दिल्यास पक्षाशी एकनिष्ठ राहणार, तिलोत्तमा पाटलांचं जयंत पाटलांना प्रतिज्ञापत्र। सोलापुरात नियोजन समितीच्या बैठकीत राडा, बैठकीत सत्ताधारी नेत्यांमध्ये खडाजंगी, चंद्रकांत पाटील यांच्या समोर घडला प्रकार। अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वाटप, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। नागपुरात डेंग्यू चिकनगुनियांचं थैवान, डेंग्यूचे 443 तर चिकनगुनियाचे 414 संशयित रुग्ण, शहरातील उच्चभ्रू वसाहतीत डेंग्यूच्या रुग्णांची नोंद। मुंबईत पुणे जुन्या राष्ट्रीय मार्गावर वाहतूक कोंडी, पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी, पळसपे फाट्यापासून वाहतूक ठप्प। पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, हडपसर कोंढव्याहून येणारी वाहने पूलगेटमध्ये अडकली। उजनी धरणाची वाटचाल 100च्या दिशेने, 2 दिवसात धरण 100% भरण्याची शक्यता, रात्रीपर्यंत धरण 80% भरण्याची शक्यता। अतिवृष्टीमुळे सांगलीतील 116 गावे बाधित, 8,500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, तर आतापर्यंत 5,145 नागरिकांचं स्थलांतर। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान, तात्काळ पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वायनाडमधील सुचीपारा धबधब्यावरील जवानांची सुटका, अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या 3 जवानांची सुटका, भारतीय तटरक्षक दलाच्या बचाव पथकाची कामगिरी। बदलापूर पोलिसांकडून चादर गँगचा पर्दाफाश, 3 आरोपींना ठोकल्या बेड्या, पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।